सांगायचं रामायण कशाला म्हणायचं. रामायण हे याला म्हणायचं भावाचं ते भावाचं, पण माझं ते सुद्धा भावाचं. बंधू प्रेम राखण्याकरता रामायण ऐकावं, अभ्यासावं. पती प्रेम ऐकण्याकरता, पतीची जबाबदारी माहिती करून घेण्याकरता रामायण ऐकावं, वाचावं, समजून घ्यावं. पत्नीची जबाबदारी, पत्नीचं कर्तव्य माहीत करून घेण्याकरता, समजून घेण्याकरता रामायण वाचावं, रामायण ऐकावं, रामायण समजून घ्यावं. परंतु सध्याच्या काळामध्ये काय चाललंय, माझं ते माझं, पण भावाचं ते पण माझं. परिस्थिती सुरू आता सध्या आहे ही, आणि आमच्यामध्ये काही व्यक्ती बसलेल्या आहेत या परिस्थितीला अनुभव जाणार आहे, तोंड देणाऱ्या. असं या ठिकाणी सुग्रीवानं सांगायला सुरुवात केली म्हणले, ज्या सांगायला कथा सुरुवात केली त्यावेळेस त्या दोघा भावांचं ज्यावेळेस शब्दोच्चार सुरू झाला, वाद युद्ध सुरू झालं, त्यावेळेस राजा वालीची पत्नी असणारी तारा, ही तारा त्या ठिकाणी मध्यस्थी करण्याकरता आली. तिने सांगितलं, पतिदेव एवढ्या शेवटच्या टोकाला जाऊ नका, खरी वस्तुस्थिती काय आहे हे मी तुम्हाला सांगते, जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर. असं म्हणल्यानंतर तिने सांगितलं, एवढ्या चारी बाजूनं यांनी आक्रमण झालेलं असताना सुद्धा ऋषीमुनी त्या ठिकाणी आले, विवाहाच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हा दोघांचा शोध घेतला, सुग्रीवाचा शोध लागला. परंतु त्याचबरोबर द्वाराला जे आहे ते दारावरून आणि रक्ताचा पूर वाहत असलेला पाहिला. असं पाहिल्यानंतर सुग्रीवाला ज्यावेळेस ऋषीमुनी तिथे पोहोचले त्यावेळेस सुग्रीवाला आधार पोहोचला, आणि आधार पोहोचल्यामुळं स्फुरण आलं. कासोटा घालून, त्याला काय म्हणतात, कष्टा घालून आणि काच्या कोच्या खाऊन, अशा प्रकारे सुग्रीव जो आहे तो भावाचा शोध करण्याकरता निघाला. परंतु ऋषीमुनी थांबवलं. पुढे काय होतंय हे जरा तुम्ही लक्ष देऊन ऐका स्वामीजी. अशा प्रकारे आणि वालीला तारा सांगू लागली आहे, आईचे पै सांगू की ऋषी समर्थ सुग्रीवेगळी प्रवेशताय ऋषी त्वरी धरिये त्वरिताय. आणि त्या अवस्थेमुळे सुग्रीवाला एवढं प्रोत्साहन आलं तरी सुद्धा सुग्रीव आतमध्ये जाण्या अगोदर ऋषींनी सुग्रीवाच्या हाताला धरलं. सुग्रीवा थांब रे बाबा, तू काय करतोस, कुठेतरी धैर्य धर आणि संयमानं काम घे. तू पुढे जाणं हे योग्य नाही का नाही ते आम्ही तुला सांगतो. आई म्हणले काय, आई से परो तुम्हासी सोदावया लागोनी प्रदान गेले वनो कोणी सुने दे कोणी राजधानी आले धावोनी गंधर्व. अरे सुग्रीवा, तुम्हाला दोघांना शोधण्याकरता तुमचं सैन्य आणि आम्ही जे आहे तो रानोबाळ फिरलो, आणि किष्किंधा नगरी वसाड आहे, त्या ठिकाणी काही सुरक्षा नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला विरोध पण करणारा कोणी नाही असं समजून आणि त्या ठिकाणी गंधर्वाने त्या तिकडं किष्किंधेवरती स्वारी केली आहे. विरोधीले नगरा आक्रमणची क्रिया राज्य गेले समग्र आणि त्या गंधर्वाने काय केलं, सुग्रीवा पूर्ण किष्किंधेवरती स्वारी केली, आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी पूर्ण दार दरवाजे जे आहेत ते पूर्ण बंद केले. आणि त्या ठिकाणी असणारे त्यांच्या त्यागामुळं, त्या गंधर्वाच्या त्रासामुळं आणि हे ऋषीवर आणि स्त्री पुरुष हे सर्व आता बरं झालेले आहेत. अशी अवस्था त्या ठिकाणी किष्किंधेमध्ये आहे.
घडलेली घटना त्यावेळेस काय झालंय वाली सरकार पतिदेवा तुम्ही जरा विचार करून ऐका. सुग्रीव तुमच्या शोधाकरता जात असताना या ऋषीमुनी त्याला रोखलं आणि त्यांनी सांगितलं सुग्रीवा मेल्या मागे मारो मरता कुणी मरून काही उपयोग होत नाही. वाली तर अगोदरच रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलाय, रक्त प्रवाह तू बघतो आणि तरी सुद्धा तू त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. ते मेल्याच्या मागे मेल्यासारखं किंवा आत्महत्या केल्यासारखी परिस्थिती होईल, त्याकरता तो थांबावं आणि काय म्हणतो ते ऐकावं. अशा प्रकारे सांतवन केलं सूर्यपुत्राचं, त्या सुग्रीवाचं सांतवन केलं आणि सुग्रीवाचं सांतवन करून त्या ठिकाणून त्याला शांत केलेलं आहे. खराब असेल वरदे हरिचंद श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय. पुढे मारा. तोडे महाराज मध्ये या. हे असले बघा चालकर प्रभू रामचंद्र भगवान की जय. वीस 21 आम्ही घ्या. काय नाही कुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. स्वराज्य राखून या स्वस्तय मग निघावे वाली शोधार्था. ओवरे बेलद्वारे संरक्षित घालून या पर्वत ऋषी सांगत पूर्व. अशा प्रकारे सुग्रीवा घाई करू नको बाबा, घाई करू नको. कोण सांगतंय? ऋषी मुनींनी सांगितलं त्या ठिकाणी. अगोदर काय कर म्हणले?